आता तुम्ही सांगितलं की रोबोटिक आर्म, जर का ते एखादा माणूस ओपन सर्जरीमध्ये ऑपरेट करत असेल आणि रोबोटिक सर्जरीमध्ये ऑपरेट करत असेल, कोणतं चांगलं आणि का बरं? हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तुम्ही जर आपली शरीर रचना बघितली आणि जर रोबोटचा आर्म साईड बाय साईड फोटोग्राफ ठेवून बघितलं तर एखादं लहान बाळही सांगू शकेल की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. आपल्याला फिंगर्स असतात, आपला रिस्ट जॉईंट आहे, एल्बो आहे, शोल्डर आहे, ते आपण आपल्याला पाहिजे तसं मनासारखं हलवू शकतो. रोबोमध्ये पण शोल्डर आहे, रिस्ट आहे, एल्बो आहे. मुवमेंट्स आपल्या एक्झॅक्टली ह्युमन मुवमेंट सारख्या रेप्लिकेट होऊ शकतात. हा रोबोटिक सर्जरीचा वन ऑफ द बिगेस्ट बेनिफिट्स आहे. म्हणजे प्रश्न जेव्हा येतो की लॅप्रोस्कोपी आणि रोबोटमध्ये जर कट सिमिलर आहेत तर वेगळं काय आहे? म्हणजे अगदी एक्स्ट्रा पैसे भरून करून घेण्यासारखं किंवा अगदी ट्रेंड सर्जन जाऊन लांबवरून शोधून तुम्ही दुसरीकडे जाऊन ऑपरेट तर का करावं? सो मेनली लॅप्रोस्कोपी आणि रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर रोबोटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये रिस्टेड इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे त्याला आपल्या हँड्स सोबत मूव्ह होण्याची फ्लेक्झिबिलिटी असते. जी मुवमेंट सर्जन बाहेर स्वतःच्या हाताने करतोय तीच आतमध्ये रेप्लिकेट होऊ शकते. एक छान चित्र आहे, त्याचं व्हिज्युअल आपण देऊया की पोटाच्या आतमध्ये छोट्या कट्समधून हातच जात आहेत असं वाटतं अँड यू फील द सेम कम्फर्ट लाईक ओपन. इव्हन असं म्हणतात की हँड मुवमेंट पेक्षा पण रोबोटिक मुवमेंट एक ऍडेड मुवमेंट्स असतात त्याच्यामध्ये. त्यामध्ये दोन गोष्टी पॉइंट आउट करण्यासारख्या आहेत की एक म्हणजे ट्रेमर फिल्ट्रेशन. म्हणजे कोणत्याही सर्जनच्या हातामध्ये ह्युमन म्हणून म्हणा म्हणजे एक मायनर डिग्री ऑफ ट्रेमर असते. एस्पेशली जेव्हा सर्जरी कॉम्प्लिकेटेड आहे, खूप मायन्यूट एरियावरती आपण ऑपरेट करत आहोत. हे ओपन सर्जरीमध्ये पण साहजिकपणे 5-6 तासानंतर फाईन ट्रेमर्स येणं किंवा ऑब्व्हियसली यात फटिकचा पण पार्ट असतो आणि थोडा स्ट्रेसचाही कॉम्पोनंट असतो की आपण कोणत्या तरी क्रिटिकल पार्टवरती ऑपरेट करतो. तर जरी सर्जन एक्सपिरियन्स्ड असले तरी हे ह्युमन ट्रेमर्स येतात. रोबोमध्ये ट्रेमर फिल्ट्रेशनचं मेकॅनिझम त्यांनी दिलेलं आहे की हे मायनर डिग्री ऑफ ट्रेमर्स जे आहेत हे पेशंटपर्यंत जेव्हा ते मुवमेंट पोचते किंवा ते ट्रान्सलेट होते तर रोबोटिक इन्स्ट्रुमेंट्स कॅन फिल्टर आउट दॅट ट्रेमर आणि टोटली ट्रेमरलेस तुम्हाला ही सर्जरी करता येते. द सेकंड पार्ट विच आय वॉन्ट टू टेल इज अबाउट मोशन स्केलिंग. आता मोशन स्केलिंग म्हणजे काय की बाहेर जर तो सर्जन 1 सेंटीमीटरची मुवमेंट करतोय तर आतमध्ये ती मुवमेंट 1 किंवा 2 मिलीमीटर पर्यंत आपल्याला स्केल डाऊन करता येते. तर जेव्हा एस्पेशली आपण खूप छोट्या ब्लड व्हेसलवरती ऑपरेट करतोय किंवा काही स्ट्रक्चर आहे ज्याला आपण टाके घेऊन एकामेकाला जोडतोय किंवा फाईन आपण जाऊन ट्युमरच्या जवळून डिसेक्शन करत आहोत तर ती प्रिसिजन एक वेगळ्या लेवलची मिळते. की बाहेर जरी मुवमेंट्स रफ नाही म्हणणार पण ग्रॉस असल्या म्हणजे त्या मॅक्रो मुवमेंट्स असल्या तरी आतमध्ये त्या मायक्रो मुवमेंट्स होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्जननी असलेले ट्रेमर्स सुद्धा फिल्टर करून घेतोय. म्हणजे सर्जनची चुका पेशंटला येऊ देत नाही आणि सर्जननी बाहेर केलेल्याच्या पण मायक्रो मुवमेंट आतमध्ये करतोय आणि सर्जनची हँड इव्हन ऑपरेट करत असेल तर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रिसिजननी सेफ्टीने ऑपरेट करताय. दॅट इज द बिगेस्ट ऍडव्हान्टेज असं म्हणता येईल. वंडरफुल. रोबोटिक सर्जरी केल्यामुळे पेशंटला नेमकं फायदा का बरं होतो आणि काय होतो? सो रोबोटिक सर्जरी ही जसं आपण डिस्कस केलं एक मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. लॅप्रोस्कोपी सुद्धा मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे. मग रोबोटचे स्पेसिफिक ॲडव्हान्टेजेस काय आहेत की कट्स तर छोटे असतातच पण त्याच्यामध्ये एकाच प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्या डिव्हायसेस इनबिल्ट आहेत. म्हणजे तुम्हाला एनर्जी डिव्हाइस म्हणजे जे आपण टिश्यूजला कट करण्यासाठी किंवा ब्लड वेसल्सला बंद करण्यासाठी जे टेक्नॉलॉजी वापरतो ती पण त्याच प्लॅटफॉर्ममध्ये आहे. नवीन रोबोट्समध्ये स्टेपलिंग डिव्हायसेस सुद्धा आहेत की ज्याच्याने आपण इंटेस्टिनला सील करण्यासाठी किंवा एकामेकाला जॉईन करण्यासाठी जे स्टेपलर्स वापरतो तेही त्या सिस्टीममध्ये इनबिल्ट आहे. तर इट्स अ सिंगल सोल्युशन प्लॅटफॉर्म. अलॉंग विथ दॅट बाकीचे बेनिफिट्स जसे काय लेस कट्समुळे कमी पेन, कमी ब्लड लॉस, ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायची गरज पडत नाही, अँटीबायोटिक्सची रिक्वायरमेंट कमी होते आणि ओव्हरऑल एक प्रिसिजनमुळे सर्जरी जास्त झाल्यामुळे कॉम्प्लिकेशन रेट हा कमी होतो आणि पेशंट सेफ्टी आहे, रिकव्हरी फास्ट. रिकव्हरी ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टींमध्ये पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. तर कधी कधी जे डिस्कशन रोबोटच्या कॉस्टवरती होतं त्यामध्ये आपण हॉस्पिटल स्टे आणि रिटर्न टू वर्क हे फॅक्टर इन बरेचदा करत नाही. कारण रिटर्न टू वर्क हे पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावरती होतं आणि तो एका महिन्याने कामाला जातोय वर्सेस तो एका आठवड्याच्या नंतर कामाला जॉईन बॅक करतोय. हा पेशंटच्या दृष्टीने इव्हन सायकोलॉजिकल दृष्टीने खूप मोठा बेनिफिट असतो. खास करून जे पेशंट स्पेशली गावाकडून वगैरे येतात त्यांना परत जे म्हणजे शेतावरती गेल्याचं जे फिलिंग असतं की मी आज
शेतावर जाऊन थोडंफार का होईना जे काय काम आठवड्याभराच्या नंतर जर मेजर ऑपरेशन करूनही माणूस कामावरती जाऊ शकतं, सायकोलॉजिकली खूप मोठा बूस्ट मिळतो.